तर ओम साईराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल ऋतिक एडिटिंग वर्ल्डला. तर मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन तयार करून त्या स्टेटसला किंवा स्टोरीला ठेवू शकता. आणि मित्रांनो, आजचा बॅनर जे आपण मोबाईलमध्ये बनवलेला आहे आणि मोबाईलमध्ये पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये बनवलेला आहे. PLP फाईल मी तुम्हाला दिलेली आहे. तर आणि PLP फाईलला 6 अंकी पासवर्ड आहे. पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल, तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. आणि ही फाईल मी कशा पद्धतीने मोबाईलमध्ये क्रिएट केलेली आहे हे देखील तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप मोबाईलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आला असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. आणि कृपया करून सर्वांनी कमेंटमध्ये जय शिवराय अशी कमेंट करायची आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला डिझाईन रिलेटेड जर काही समस्या येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथे मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. आणि फ्री PNG मटेरियलसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. चला तर आपण सुरू करूया आपल्या डिझाईनला. मित्रांनो, आपण आलेलं आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, त्यानंतर मी पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन केलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून कॅन्सल करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये जर फाईल ॲड करता येत नसेल तर त्यावरती आपले ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत. तर तो व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे आणि फाईल कशा पद्धतीने ॲड करायची आणि ओपन करायची तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतरची प्रोसेस मित्रांनो, 3 डॉटवरती टच करायचं आहे आणि open.plp वरती टच करायचं आहे. मित्रांनो, open.plp वरती टच केल्यानंतर मी तुम्हाला एक फाईल दिली आहे, तर त्या फाईलवरती टच करून तिला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता बघा, ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यापुढं अशा पद्धतीने फाईल ओपन होऊन जाणार. तर मी तुम्हाला इथं पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की मी तुम्हाला इथं फोटोज वगैरे कसे ॲड करायचे आहे ते पूर्ण सांगणार आहे. आणि पूर्ण टेक्स्ट वगैरे सर्व एडिटेबल आहे. तर सर्वप्रथम तर मी पूर्ण हाईट करून घेते. तर मित्रांनो, तुमच्यापुढं अशा पद्धतीने साईज येणार. तर सर्वप्रथम तर तुम्हाला मी साईज दाखवून देते की आपण साईज किती घेतलेली आहे. तर बघू शकता, वीथ जे आहे ते आपण 30,000 घेतलेली आहे आणि हाईट जे आहे ती 15,000 घेतलेली आहे. म्हणजे हा जो बॅनर हा 15x30 या साईजमध्ये आहे. त्यानंतर याला ओके करा. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला वरती लेअर हे ऑप्शन दिसेल, तर याच्यावरती टच करायचं आहे आणि खाली येऊन जायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तर मी एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे इथं, ठीक आहे. त्यानंतर काही शेप्स ॲड केलेले आहे. त्यानंतर मी इथं किल्ला ॲड केलेला आहे. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने मी इथं किल्ला ॲड केला आहे. त्यानंतर पुन्हा लेअरवरती टच करा. त्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक पोर्ट्रेट इमेज ॲड केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर मी एक उभावाला इमेज ॲड केलेला आहे, ओके, बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा तुम्हाला लेअरवरती टच करून टच करायचं आहे. त्यानंतर मी इथं शेप्स ॲड केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर टेक्स्ट लिहिलेलं आहे इथं. त्यानंतर मी इथे एक प्रोटोकॉल घेतलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा लेअरवरती टच करा. त्यानंतर मित्रांनो, मी आमच्या बल्लारपूर विधानसभेचे आदरणीय आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा एक इमेज इथे ॲड केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर मी पुन्हा लेअरवरती टच करते. त्यानंतर मित्रांनो, मी आमच्या बल्लारपूर शहराचे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री चंदनजी चंदेल यांचा फोटो ॲड केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, मी हरीश भैयाचा फोटो ॲड केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर मी काशीनाथ सिंग यांचा फोटो ॲड केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर मी काही 2 शेप्स घेतलेले इथं, जे भारतीय जनता पार्टी या कलर रिलेटेड 2 शेप्स घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा मी इथे एक फोटो ॲड केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर खाली एक मी शेप्स ॲड केलेला आहे. त्यानंतर मी इथं पार्टीचे नाव ॲड केलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर मी इथं फ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर मी काही टेक्स्ट लिहिलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर मी इथं महाराजांचं नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर पुन्हा शेप्स घेतलेला आहे. त्यानंतर मी 19 फेब्रुवारी हे टेक्स्ट लिहिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर मी इथं पार्टीचे लोगो ॲड केलेले आहे, 2 साईडला 2, ठीक आहे. त्यानंतर मी इथं माझ्या नावाचा एक लोगो ॲड केलेला आहे. आणि तुम्हाला हा लोगो जो आहे तो आठवणीने इथून हटवून घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा लेअरवरती टच करतो मी, ठीक आहे. त्यानंतर मी इथं तुम्हाला 6 शेप्स दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही इथं फोटोज ॲड कराल. तर मित्रांनो, आता शेप्समध्ये फोटो ॲड कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगून देते एकदा.
सर्वप्रथम तर लेअरवरही टच करा आणि याला लॉक आहे तर याला अनलॉक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शेप्स या आयकॉनवरही टच करून घ्यायचं आहे. खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला इथं टेक्स्चर म्हणून एक ऑप्शन मिळेल. ओके, तर याच्यावरही टच करायचं. तुम्हाला त्यानंतर इथं फ्रॉम गॅलरीचे एक ऑप्शन मिळेल, याच्यावरही टच करा. मित्रांनो, याच्यावरही टच केल्यानंतर तुम्हाला जो फोटो इथे ॲड करायचा आहे तर तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मी ते एक फोटो ॲड करून घेते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर याला थोडं सेट करून घ्या तुम्ही आपल्या हिशोबाने. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने सर्व पूर्ण फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, ही फाईल सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला आठवणीने इथं माझं नाव हटवून टाकायचं आहे इथून. ठीक आहे. तर मी तुम्हाला लोगोज दिलेला आहे तर तो लोगो इथून हटवून टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा लोगो इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सेव्ह करण्यासाठी या 3 डॉटवरती टच करायचं आहे आणि खाली येऊन जायचं. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे एक्सपोर्ट इमेज दिसेल, एक्सपोर्ट इमेजवरती टच करा. तुम्हाला फॉर्मॅटमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला इथं PNG करायचं आहे. PNG केल्यानंतर डायमेन्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला इथं अल्ट्रा करायचं आहे. त्यानंतर सेव्ह टू गॅलरीवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा.